नमस्कार मित्रांनो, मी ओम कोरडे आणि आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला हळदीला खत पेरायचं होतं म्हणून खत काढून घेतलं आणि मग थैलीमध्ये भरून घेतलं. मग मी बैलं आणले, बैलाला पाणी पाजलं. मग मी माझी स्प्लेंडर काढली आणि गाडी पण निघलीच होती. त्याच्यात पेंड्या टाकल्या गाडीत आणि मग शेती आल्यानंतर मी बकेटीत खत देत होतो आणि पोरं पेरत होते. एक पोरगं मोगं वडत होतं आणि एक पेरत होतं. आमचा जुगाड असा होता की पप्पानी हिंगोली लिहून एक मोगं आणलं होतं बनवून, तर एक पोरगं पेरत होतं आणि एक पोरगं वडत होतं. मग काय, मग मी खत द्यायला होतो, मला अर्ध्या मधात जावं लागत होतं, नाही तर शेवटला जावं लागत होतं. मी अशीच बकेट उचलली होती आणि अचानक मी असं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत होतो, पण ती थोडंसं राहिलं होतं. सांडली तर थोडीशीच होती, त्याने काही फरक पडत नाही, आपल्याच वावरात पडली. आज आपली अर्धीच हळद झाली होती आणि आपण मग उद्या पेरायचं असं विचार करून आम्ही निघालो घराकडे. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इंस्टाग्रामवर फॉलो नक्की करा.